श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 5वा सर्ग वाचूया. त्यानंतर बुद्धिमान हनुमानाने पाहिले की ज्या प्रकारे गोशाळेमध्ये गायींच्या कळपात मत्त वळू संचार करतो, त्याच प्रकारे पृथ्वीवर वारंवार आपल्या चांदण्यांचा चांदवा ताणून धरणारा चंद्रदेव आकाशाच्या मध्यभागी तारकांचा नाथ होऊन विचरण करीत आहे. तो शीतल रश्मी चंद्रमा जगाच्या तापाचा नाश करीत आहे. महासागराला उचंबळून सोडित आहे. सर्व प्राण्यांना नवीन प्रकाश देत आहे आणि आकाशात क्रमाक्रमाने वर जात आहे. भूतलावर मंदराचलामध्ये, सायंकाळी महासागरामध्ये आणि पाण्यातल्या कमळांप्रमाणे जी लक्ष्मी जशी सुशोभित होते, तीच लक्ष्मी त्याच प्रकारे त्यावेळी मनोहर चंद्राच्या ठाई शोभायमान होत होती. ज्या प्रकारे चांदीच्या पिंजऱ्यात हंस, मंदराचलाच्या घळीत सिंह आणि मदमत्त हत्तीच्या पाठीवर वीर पुरुष शोभून दिसतो, त्याप्रमाणे आकाशात चंद्रदेव शोभून दिसत होता. ज्याप्रमाणे तीक्ष्ण शिंगाचा बैल उभा राहावा, ज्याप्रमाणे उन्नत शिखरे असलेले महान श्वेत पर्वत शोभावा आणि ज्याप्रमाणे सुवर्णजडित दातांनी युक्त असलेला गजराज दिसावा, त्याप्रमाणे हरिणाच्या शृंगरूपी चिन्हाने असलेला चंद्रदेव भासत होता, जो शीतल जल आणि हिमरूपी पंख यांच्या संसर्गापासून खूप दूर आहे, ज्याचे सूर्यकिरण ग्रहण करून आपल्या अंधकार रूपी चिखल नाहीसा करून टाकला आहे. तसेच प्रकाशरूप लक्ष्मीचे आश्रयस्थान झाल्यामुळे ज्याचा काळीमाही निर्मल वाटतो, तो भगवान शशांक चंद्रदेव आकाशात प्रकाशित होत होता. ज्याप्रमाणे गुहेच्या बाहेर शिलातलावर ऐटीने बसल्यामुळे मृगराज सिंह शोभून दिसतो, ज्याप्रमाणे विशाल वनाची प्राप्ती झालेला गजराज शोभून दिसतो, तसेच ज्याप्रमाणे राज्यप्राप्तीने राजा अधिक शोभेने संपन्न होतो, त्याचप्रमाणे निर्मल प्रकाशाने युक्त झाल्यामुळे चंद्रदेव सुशोभित होत होता. पूजनीय भगवान प्रदोषालाही स्वर्ग प्रकाशाची प्राप्ती झाली, कारण प्रकाशित झालेल्या चंद्राच्या उदयाने त्याचा अंधकार रूपी दोष नाहीसा झाला. त्याच्या ठाई राक्षसांच्या जीवहिंसा आणि मांसभक्षण रूपी दोषांची वृद्धी झाली. तसेच रमणींचे रमण विषयक चित्त दोषही निवृत्त झाले. वाणीचे सुखद झंकार कानी पडत होते. सदाचारी स्त्रिया पतीसह निद्रा सुख घेत होत्या. तसेच अत्यंत अद्भुत असलेले भयंकर स्वभाव वृत्तीचे निशाचर निषिद्ध काल असल्यामुळे विहार करीत होते. बुद्धिमान वानर हनुमानाने तेथे हिंडताना खूपशी घरे पाहिली. काही घरात ऐश्वर्यमदाने मत्त झालेले निशाचर निवास करीत होते, तर काही ठिकाणी मदिरापानाने मत्त झालेले राक्षस आढळले. कितीतरी घरे रथ, घोडे आदी वाहनांनी आणि भद्रासनांनी संपन्न होती. तसेच कित्येक घरांमधून वीरयुक्त राक्षस राहत होते. ती सारी घरे एकमेकांपासून जवळच होती. राक्षस लोक एकमेकावर आक्षेप घेत भांडणे करीत होते. आपल्या मोठमोठ्या भुजा हलवून ते मारामारी करीत असल्याचे दृश्यही काही ठिकाणी दिसत होते. मदिरेने उन्मत्त होऊन ते परस्परांना कटुवचनाने वाक्ताडीत करीत होते आणि वाह्यात बडबड करीत होते. इतकेच काय, ते मत्त राक्षस काही वेळा छाती पिटून घेत होते. काही ठिकाणी आपल्या बायकोसमोर वेडेवाकडे अंगविक्षेप करणे चालले होते. काही राक्षस आपल्या सुदृढ धनुष्यांच्या प्रत्यंचा कानापर्यंत खेचून टणत्कार करीत होते, तर काही सुंदर रूपवान राक्षसांचा चित्रवत अंगविक्षेप चालू होता. हनुमानाने त्या राक्षसांच्या स्त्रियांचेही अवलोकन केले. काही जणी आपल्या अंगोपांगांना चंदनाचा अनुलेप करीत होत्या.
काही जणी तेथेच झोपल्या होत्या. काही सुंदर, रूपवान आणि मनोहर मुखांच्या ललना हास्यविनोदात रमल्या होत्या, तर अन्य काही जणी प्रणय कलहामुळे रुसून दीर्घ निश्वास सोडित होत्या. चित्कार करणाऱ्या महान गजराजांनी अत्यंत सन्मानित अशा श्रेष्ठ भवन सभासदांनी आणि निश्वास सोडणाऱ्या वीरवरांनी नटलेली ती लंकापुरी फुत्कार सोडणाऱ्या सापांनी युक्त असलेल्या सरोवराप्रमाणे शोभत होती. हनुमानाने त्या पुरीचे पुष्कळसे उत्कृष्ट, बुद्धिमान, रुचिरभाषी, सम्यक श्रद्धा असलेले, अनेक प्रकारच्या रूपरंगांचे आणि मनोहर नावे धारण करणारे विश्वविख्यात राक्षस पाहिले. ते सुंदर रूपाचे राक्षस नाना प्रकारच्या गुणांनी संपन्न असून आपल्या गुणांना अनुरूप व्यवहार करणारे आणि तेजस्वी होते. त्यांना पाहून हनुमानाला प्रसन्नता वाटली. त्याने पाहिलेले खूपसे राक्षस सुंदर रूपाचे असले तरी काही अत्यंत कुरूपही होते. त्यानंतर तेथे त्याला विशुद्ध भाव बाळगणाऱ्या, सुंदर वस्त्राभूषणे धारण करण्यास योग्य अशा सुंदर राक्षस रमणी दिसल्या. त्या अत्यंत प्रभावशाली होत्या. त्यांचे मन प्रियतमांच्या आणि मधुपानाच्या ठायी आसक्त होते. त्या तारकांप्रमाणे सुंदर कांतीच्या आणि स्वभावाने रुजू होत्या. हनुमानाच्या दृष्टीपथात अशाही काही स्त्रिया आल्या की ज्या आपल्या रूपसौंदर्यामुळे स्वयंप्रकाशित होत्या. त्या अत्यंत लाजाळू होत्या. ज्याप्रमाणे पक्षिणी पक्ष्यांच्या आलिंगनात विसावावी त्याप्रमाणे त्याही रात्र अर्धी उलटून गेलेली असल्यामुळे आपल्या प्रियतमांच्या आलिंगन पाशात बद्ध झालेल्या होत्या. त्या सर्वजणी आनंदात निमग्न होत्या. त्या पतिसेवेत तत्पर, धर्मपरायणा, विवाहिता असून त्यावेळी कामातुर झालेल्या होत्या. त्या सर्वजणी आपापल्या प्रियतमांच्या मांडीवर सुखेने बसलेल्या आहेत असे दृश्य हनुमानाला दिसले. कितीतरी कामिनी सुवर्णरेखेप्रमाणे सुंदर वर्णाच्या दिसत होत्या. त्यांनी आपले उत्तरीय सोडून ठेवलेले होते. कितीतरी उत्तम वनिता तप्त सुवर्णाच्या रंगाच्या होत्या, तर कितीतरी पतिवियोग झालेल्या रमणी चंद्राप्रमाणे श्वेतवर्णी दिसत होत्या. त्या सर्वांची अंगकांती अत्यंत सुंदर होती. त्यानंतर वानरांचा प्रमुख वीर हनुमान विभिन्न घरे पाहत पुढे निघाला. त्यावेळी त्याला अनेक परमसुंदर अशा रमणींचे अवलोकन करण्याचे भाग्य लाभले. त्या रमणी मनोवांछित अशा प्रियतमांचा सहवास लाभल्यामुळे अत्यंत प्रसन्न दिसत होत्या. फुलांच्या हारांनी विभूषित झाल्यामुळे त्यांची रमणीयता आणखीनच वाढली होती आणि त्या सर्वजणी हर्षोत्फुल्ल दिसत होत्या. हनुमानाला त्यावेळी चंद्रासमान प्रकाशमान मुखांच्या पंक्ती, सुंदर पापण्यांच्या तिरप्या नेत्रकटाक्षांच्या पंक्ती आणि चमकणाऱ्या विद्युल्लतेसारख्या आभूषणांच्या मनोहर पंक्ती अशा अनेक पंक्ती पाहावयास मिळाल्या. परंतु जी परमात्म्याच्या मानसिक संकल्पनेने धर्ममार्गावर स्थिर राहणाऱ्या राजकुलात प्रकट झाली होती, जिचा संपर्क परम ऐश्वर्याची प्राप्ती करून देणारा होता आणि जी परमसुंदर रूपात उत्पन्न झालेली प्रफुल्ल लतेसारखी शोभिवंत होती, ती कृशांगी सीता मात्र हनुमानाला तेथे कोठे दिसली नाही. जी सदैव सनातन मार्गावर स्थित राहणारी होती, श्रीरामचंद्रावर दृष्टी ठेवणारी होती, श्रीरामविषयक कामाने वा प्रेमाने परिपूर्ण होती, जी आपल्या पतीच्या तेजस्वी मनात वास करणारी होती, त्याच्या दृष्टीने इतर सर्व स्त्रियांमध्ये सदैव श्रेष्ठ होती, जिला विरहजनित ताप सदैव पीडा देत होता, जिच्या नेत्रांमधून अश्रूंची निरंतर धारा लागलेली होती, जिचा कंठ त्या अश्रूंनी गदगदलेला होता, पूर्वी संयोगकाळी जिचा कंठ श्रेष्ठ आणि पदकांनी बहुमोल विभूषित झाला होता, जिच्या पापण्या अत्यंत सुंदर होत्या आणि कंठस्वर अत्यंत मधुर होता,
ती वनात नृत्य करणाऱ्या मयुरीप्रमाणे मनोहर भासत होती, जी मेघादींनी आच्छादित झाल्यामुळे धूसर झालेल्या चंद्रलेखेसारखी दिसत होती, जी धुलीधूसर सुवर्णरेखेप्रमाणे प्रतीत होत होती, बाणाच्या आघाताने उत्पन्न झालेल्या चिन्हांसारखी वाटत होती. तसेच वायुद्वारे उडविण्यात आलेल्या ढगांच्या रेघेसारखी दिसत होती. ती कृशांगी सीता त्याला कोठेच दिसली नाही. वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नरेश्वर श्री रामचंद्रांची पत्नी असलेल्या त्या सीतेला खूप वेळपर्यंत शोधूनही जेव्हा हनुमानाला ती कोठे आढळली नाही, तेव्हा तो त्यावेळी अत्यंत दुःखी आणि गलितगात्र झाला. इथे 5वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 6वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.